ऑपरेशन फडणवीस आणि दिल्लीचं राजकारण। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज नवे भूकंप होत आहे। एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत। आधी 6 खासदारांनी साथ सोडली आणि आता सचिनही यांच्यासारख्या बडा नेताही शिंदे गटात सामील झाला। पण या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणादरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी एक असा खळबळजनक दावा केला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं आणि विशेषतः भाजपाच्या गोट्यात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे। आदित्य ठाकरे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत थेट म्हणाले, माझे शब्द लिहून ठेवा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचे अधिवेशन आहे। इतकंच नाही तर त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे ते ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन फडणवीस आहे आणि या ऑपरेशन अंतर्गत एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या पाठबळावर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे। आता प्रश्न असा पडतो की आदित्य ठाकरे असं का म्हणत आहे? या ऑपरेशन फडणवीस मागची नेमकी कारण काय असू शकतात? या मागचं पहिलं कारण म्हणजे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत सत्तेची चढाओढ। वरून जरी हे सरकार ऑल इज वेल दाखवत असलं तरी प्रशासनावर आणि राज्यावर अंतिम निर्णय कोणाचा असणार यावर दोन नेत्यांमध्ये छुपा स्पर्धा सुरू आहे। एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात पूर्ण मोकळी हवी आहे आणि त्यासाठी फडणवीस दिल्लीत असणं त्यांच्या फायद्याचं ठरू शकतं। पण मित्रांनो, या सगळ्यात आणखी एक सर्वात मोठी आणि धक्कादायक चर्चा राजकीय वर्तुळात रंगते, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत फक्त केंद्रीय मंत्री बनवण्यासाठी नाही तर भविष्यात भाजपाचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून तयार करण्यासाठी बोलवलं जाऊ शकतं। राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यानंतर भाजपामध्ये पुढची पिढी कोण सांभाळणार हा प्रश्न नेहमी चर्चेला जातो। देवेंद्र फडणवीस हे तरुण आहेत, अभ्यासू आहे, त्यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मोदी शहांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात। त्यामुळे त्यांना भविष्यातील एक मोठा राजकीय नेता आणि कदाचित पीएम पदाचा संभाव्य चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याची ही भाजपाची लॉंग टर्म रणनीती असू शकते। पण इथेच सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे पाहिलं तर जेव्हा जेव्हा एखादा मराठी माणूस दिल्लीच्या तख्ताच्या दिशेने पाऊल टाकतो तेव्हा तेव्हा त्याचे पाय ओढले जातात। असा एक इतिहास राहिला आहे। यशवंतराव चव्हाणापासून ते शरद पवारांपर्यंत अनेक नेत्यांच्या बाबतीत दिल्लीने नेहमी सावध भूमिका घेतली आहे। मग अशा परिस्थितीत अमित शहा आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्व खरोखरच एका मराठी माणसाला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवू देतील का? की हा फडणवीसांना महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणातून बाजूला सरकून महाराष्ट्राची संपूर्ण सूत्रे दिल्लीच्या हातात ठेवण्याचा एक छुपा डाव आहे? कारण फडणवीस जर दिल्लीला गेले तर महाराष्ट्रात भाजप बॅकफूटवर जाईल आणि दिल्लीश्वरांचं हवं तसं राजकारण राज्यामध्ये करता येईल। जर आदित्य ठाकरेंचा हा दावा खरा ठरला आणि देवेंद्र फडणवीस खरोखर दिल्लीत गेले तर महाराष्ट्रातील भाजपामध्ये नेतृत्वाची एक खूप मोठी पोकळी निर्माण होईल। दुसरीकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे एकमेव सर्वात मोठे आणि शक्तिशाली नेते बनले, ज्यामुळे सरकार आणि प्रशासनावर त्यांची पकड पूर्णपणे मजबूत होईल आणि तेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील। आता आदित्य ठाकरेंचा हा दावा म्हणजे केवळ एक राजकीय स्टंट आणि महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करणारा प्रयत्न आहे का? पण याच्या मागे खरोखरच दिल्लीश्वरांचे काही वेगळे नियोजन सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिल्ली एका मराठी माणसाला देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू देईल का हे येणारा काळच ठरवेल। तुम्हाला काय वाटतं? अमित शहा आणि भाजप केंद्रीय पातळीवर एका मराठी नेत्याला इतकी मोठी संधी देतील का? तुमचं मत मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।